अंगावरचे कपडे फाटलेले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह, शरीराचा एक असा भाग नाही जो काळा निळा पडला नसेल. तहानेने व्याकुळलेला जीव आणि तोंडात एक वाक्य, भले माझे हातपाय तोडा पण माझ्या मुलांसाठी मला जगू द्या. एका बाजूला एका जित्या जागत्या जीवाची ही दयनीय अवस्था आणि दुसऱ्या बाजूला त्या जीवाला असह्य वेदना देताना हसणारे, त्यांच्या देहाजवळ जाऊन सेल्फी घेणारे, व्हिडिओ शूट करणारे, त्यांच्याकडून आम्हाला बाप म्हण बाप हे वदवून घेणारे आणि त्या निष्प्रभ देहाची मृत्यूकडे चाललेली वाटचाल पाहून त्याचा आनंद साजरा करणारे क्रूर, विभत्स, अहंकारी, मगरूर चेहरे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची ही मन हेलावून टाकणारी करुण कहाणी. हे सगळं सांगताना मन असणाऱ्या प्रत्येकाचा कंठ दाटून यावा अशी परिस्थिती असताना काल त्या हत्याकांडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर देशमुखांच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याबद्दल न बोललेलंच बरं. तुमच्या अवैध धंद्याच्या पैशाच्या आड आले तर लोकांवर दहशत बसवायची म्हणून एका जबाबदार माणसाची इतकी निर्घृण हत्या. मंडळी, काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, कुण्या दुश्मनाला पण इतकं क्रूर मरण येऊ नये. पण विशेष गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे. ते सर्व फोटो संवेदनशील आहेत, त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही याची नोंद घ्यावी. पण नेमकं काय सांगतायत ते फोटो? त्या हैवान वृत्तीच्या नराधमांनी देशमुखांच्या हत्येवेळी कशी क्रूरतेची परिसीमा गाठली त्याचा हा सगळा आढावा. मंडळी, बीडमधील आवादा कंपनीला मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणाचा शेवट इतका भयानक असेल कुणाला स्वप्नात देखील वाटलं नसेल. त्या नराधमांनी आधी कंपनीच्या अधिकाऱ्याकडे पैशाची मागणी केली. अधिकाऱ्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून कंपनीच्या गेटवर जाऊन राडा घातला. तिथं संतोष देशमुख यांच्या गावातील एक व्यक्ती वॉचमॅनची नोकरी करत होता. त्याने त्या नराधमांना तुम्ही कंपनीत जाऊ नका म्हणून अटकाव केला, म्हणून त्यांनी त्याला मारहाण केली. तेव्हा त्या वॉचमॅनने त्यांच्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून सगळी घटना सांगितली. आपल्या गावातल्या माणसाला कोणीतरी मारतंय म्हणल्यावर सरपंच संतोष देशमुख हातातलं काम टाकून कंपनीच्या दिशेने पळाले. सोबत आणखी काही माणसंही होती. देशमुखांनी मध्ये पडून ते प्रकरण मिटवलं, सुरक्षा रक्षकाला मारहाण होण्यापासून थांबवलं. तेव्हा त्यांची त्या नराधम आरोपींसोबत बाचाबाची झाली आणि त्याचे व्हिडिओ शूट करून कोणीतरी व्हायरल केले. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मागमूसही संतोष देशमुख यांना नव्हता, पण त्या व्हायरल व्हिडिओमुळे आपली इज्जत गेली, दहशत कमी झाली असं वाटून त्या नराधमांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन केला. तेव्हा वाल्मिक कराड नावाचा क्रूर कर्मा, थंड रक्ताचा राक्षस फोनवरून त्याचे हस्तक सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे यांना आदेश सोडतो की उद्या उठून कुणीही आपल्याला विरोध करेल, आपल्या समोर डोकं वर काढेल, त्यामुळं चांगली दहशत बसवा, त्याला कायमचं संपवा. वाल्मिकचा आदेश आणि त्यानंतर माणसाचं कातडं पांघरलेल्या श्वापदांनी संतोष देशमुख यांची अपहरण करून केलेली क्रूर हत्या. आतापर्यंत त्याचे पुरावे फक्त आरोपींच्या मोबाईलमध्ये आणि फार फार तर पोलिसांच्या चार्जशीटमध्ये होते. एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटो. पण काल त्यातले काही फोटो सोशल माध्यमांवर, न्यूज मीडियामध्ये झळकले आणि पाहणाऱ्या प्रत्येकाचा एक क्षण थरकाप उडाला, तर दुसऱ्या क्षणी संताप आला. मंडळी, त्या फोटोंमध्ये संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली याचा सगळा घटनाक्रम समोर आलाय. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी ही घटना घडली. त्याच्या 15 दिवसानंतर आमदार सुरेश धस यांनी तो सगळा घटनाक्रम थेट विधानसभेत मांडून या घटनेला वाचा फोडली होती. तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने देशमुखांची हत्या झाली असं सांगितलं होतं ते ऐकून प्रत्येकाने क्रूरतेचा अंदाज लावला होता. पण काल त्या हत्येनंतर दात काढणाऱ्या नराधमांचे फोटो पाहिले तेव्हा डोळ्यांच्या कडा आपोआप पाणावल्या. पहिला फोटो, त्यात देशमुखांना जनावरांसारखी मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन्ट काढताना दिसतो. तर दुसरा फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसताना. तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर ते अमानवी कृत्य करताना. चौथ्या फोटोत सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढताना. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा तो हैवानी आवेश पाहिला की एक तीव्र सनक डोक्यात जाते. 5व्या फोटोत मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरून हसताना दिसतो.
यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ केली जाते। वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केल्याचं फोटोत दिसतंय। ते दृश्य पाहून नॉर्मल माणसांना पाजर फुटला असता, पण त्यावेळी महेश केदार जनावरासारखा दात विचकून सगळं शूट करत होता। इतक्या प्रचंड मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखांना म्हणायला भाग पाडलं। त्यानंतर संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण करण्यात आली। एका फोटोत त्या मारहाणीनंतर देशमुखांच्या शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसतंय। आमदार सुरेश धस यांनी सांगितलं होतं की देशमुखांच्या शरीरात 2 लिटर रक्त साकळलं होतं। विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी मोठा प्लॅन केला होता। धाराशिवच्या कळंब गावात एका महिलेच्या घरी मृतदेह नेऊन देशमुखांनी त्या महिलेची छेड काढली म्हणून त्यांना मारहाण झाली असं सांगून तपासाची दिशा भटकवण्याचा त्यांचा प्लॅन होता। पण काही गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आरोपींना त्यांची गाडी केजच्या दिशेने वळवावी लागली आणि ते अडकले। दरम्यान सीआयडीच्या चौकशीत असं समोर आलंय की संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपींनी त्यांच्यावर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला होता। मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये 5 ते 6 जणांनी मारहाण पाहिली होती। नराधमांनी वाल्मिक कराडलाही तेव्हा फोन केला असल्याचा दावा केला जातोय। फॉरेन्सिक तपासादरम्यान व्हिडिओचे 10 ते 12 तुकडे बनवून तपास करण्यात आला आणि त्यातील आरोपींना ओळखण्यात आलं। या प्रकरणात आरोपींनी व्हिडिओ बनवून हत्येचा आनंद घेतल्याचे पुरावे देखील पोलिसांना मिळाले आहेत। या प्रकरणात 8 आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून तपास यंत्रणेने त्याचे दोषारोप पत्रही न्यायालयात दाखल केले आहे। दरम्यान 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध पुरावे सापडल्याचे तपास यंत्रणांनी दोषारोप पत्रात म्हटलेले आहे। केज पोलीस ठाण्यात या प्रकरणात खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही 3ही प्रकरणे एकत्र करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे। पण कालचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे। तर भावाच्या हत्येचे फोटो पाहून त्यांचे भाऊ धनंजय देशमुख ढसाढसा रडायला लागले होते। त्यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, जे आता समोर आलं आहे ते खूप भयानक आहे। मी तुटून गेलो आहे। आज 85वा दिवस आहे। आता काय व्यक्त व्हावं? याआधी संतोष देशमुख यांचे पोस्टमॉर्टमच्या वेळीही फोटो व्हायरल झाले होते। त्याला खूप त्रास दिला आहे, हे सगळं पाहून मला टेन्शन येतंय। मी माझ्या लेकरांना आता काय सांगू? खूप त्रास होत आहे। 1 नंबरच्या आरोपीला कुणाची भीती नव्हती। ही पोलीस यंत्रणा आपली आहे हे त्यांना माहित होतं। हे सराईत गुन्हेगार आहे। हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसत होते। राष्ट्रवादीचं विष्णू चाटेचं ऑफिस होतं। मला मुख्यमंत्री फडणवीस यांना हेच विचारायचंय, यांनी तर माझ्या भावाची हत्या केली, पण यांना तयार करणाऱ्यांना काय शिक्षा द्यायची? यांना बाहेर काढलं जातंय। ते 3 तास माझ्या भावाला मारत होते। चिंचोलीच्या टॉवर खाली मारत होते। आम्हाला जर सांगितलं असतं तर 20 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचलो असतो। मुख्यमंत्री साहेब, तुमच्यावर विश्वास आहे, आधीही होता। हे सगळं पूर्वनियोजित होतं। PSI पाटील सोबत वसंत विहारमध्ये आला होता। मला त्यांनी पाहिल्यानंतर चर्चा केली नाही। त्यानंतर पोलीस स्टेशनमध्येही अर्धा तास चर्चा झाली होती। मी तिथेच अर्धा तास थांबलो होतो। हे लोक इन कॅमेऱ्यात बोलत होते। याचे पुरावे आम्ही गोळा केले आहेत। यांच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। त्यांच्यानंतर जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अंजली दमानिया यांनी देखील आपली मते व्यक्त केली आहेत। त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते। न्यूज सांगणाऱ्या मीडिया अँकरच्या डोळ्यात देखील अश्रू होते। सध्या हे प्रकरण तापल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। दरम्यान बीडचे SP नवनीत कावत यांनी बीडकरांना शांत राहण्याचं आवाहन केले। ते म्हणाले, समाज माध्यमांवरील फोटो मन विचलित करणारे आहेत। ते प्रकरण न्यायप्रविष्ट असून जनतेने कायदा हाती घेऊ नये। आधीच मराठा OBC आरक्षण वादामुळे आणि संतोष देशमुख हत्याकांडामुळे गेल्या काही महिन्यांपासून बीड धुमसत आहे। बीडमधील गुन्हेगारी, राजकीय मोर्चे आणि त्यात 2 समाजात असलेला तणाव पाहता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते। या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आणि बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी 3 ते 17 मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे। त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे। त्यानुसार बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा 37
1(3) अन्वये काढण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेशांमध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलन, धरणे आंदोलन यासारख्या 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाहीत. काठ्या, लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. कोणत्याही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे फोडायची किंवा फेकायची उपकरणे साधे गोळा करून ठेवता येणार नाहीत. ते बाळगता किंवा तयारही करता येणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. जाहीरपणे घोषणा करणं, गाणी म्हणणं, वाद्य वाजवणं, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान, सार्वभौमत्व यांना इजा पोहोचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही. सार्वजनिक सुरक्षा, सामाजिक सलोख्याला हानी पोहोचवणारी जाहीरपणे प्रक्षोभन, भाषण व असभ्य वर्तन करता येणार नाही. व्यक्तीच्या किंवा शवाच्या किंवा त्यांच्या प्रतिमा याचे प्रदर्शन करता येणार नाही. 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही. बाकी वाल्मिक आणि त्याच्या गँगने केलेल्या या कृत्याबद्दल कायद्याने त्यांना कोणती शिक्षा द्यावी असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.